मी खरं तर सुरुवात आदरणीय सभागृहच्या ऐवजी आदरणीय व्यासपीठ अशी करणार होतो, पण आता सगळेच आदरणीय आहेत आणि बहुतेक जो श्रोतृवर्ग आहे तो ज्या विषयावर आज मला बोलायचं आहे त्या व्यक्तीला एकतर पाहिलेला असेल किंवा त्यात तो कालखंड जगलेला असेल आणि त्यांना सांगणार कोण आहे तर ज्याचा त्या कालखंडाशी काही संबंधच आला नाही जवळपास. म्हणजे आला तो कसा तो हळूहळू मी सांगेन. अशी एक काहीतरी वेगळी हे आहे जी एरवी नसते. म्हणजे मी वाचून काय केलं असेल तर पुस्तकं वाचली, या पलीकडं काही केलेलं नाही आहे. जे मला उपलब्ध होतं ते मी करत राहिलो, जे शक्य होतं ते पोचवत राहिलो. त्या क्षेत्रातली मान्यवर माणसं म्हणजे मी जवळपास पहिलं विनोबांचं पुस्तक हातात घेतलं ते 1994 साली आणि त्याआधी अर्थात गुरुजींचा आकलनमधला लेख. आणि ते केल्यानंतर मला कुणीतरी विनोबांना पाहिलंय आणि विनोबांशी बोललेलं आहे, विनोबांचा आवाज गेलेला आहे, हे घ्यायला मला 2014 द्यावे लागले. इतका काळ मी आपला नेटाने एकटाच करत होतो. यात जे काही मला सापडलं, जे काही माझ्या डोक्यात आलं, मी हे का करतोय का नाही हे तुमच्यासमोर ठेवून तुमच्याकडून जर आणखीन काही मला मार्गदर्शन मिळालं, ही अगदी प्रामाणिक भूमिका आहे माझी, तर ते मला हवं आहे. त्याचं कारण असं की हा आता माझ्या माध्यमातून जे विनोबांना केवळ फोटोतून ओळखतात अशा एका शेवटच्या पिढीपर्यंत आपल्याला हे विचार न्यायचे. आज जेव्हा पांडे सरांनी मागे सांगितलं होतं पहिला फोन करून की अशी तुमचा फोन नंबर हवा आहे, अमुक हवं आहे आणि त्यानंतर आम्हाला मासिक व्याख्यानमालेत तुमचं व्याख्यान आयोजित करायचं आहे, असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा माझी कल्पना वेगळी होती आणि आज त्या दृष्टीनं आणखीन पुढचा टप्पा गेला. मगाशी जसं दातार सर म्हणाले की मी पहिल्यांदा स्वयंसेवक संघामध्ये होतो, जे लपवण्याची मला कधी गरज वाटली नाही. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी मी डाव्यांच्या संगतीत आलो. हा माझा काळ त्याच्या आधी मी असं सतत विसरत जाईन, त्यामुळे ते आठवण करून की तुम्हा सगळ्यांचे आभार अशासाठी की एकतर तुम्ही माझ्या वडिलांचं नाव टाकलं, एरवी अतुल सुलाखे असं फक्त सगळीकडे झळकत असतं त्यासाठी, आणि दुसरं तुम्ही माझ्या गावाचं नाव टाकलं. या दोन्हींसाठी सर्वप्रथम आभार आणि मग औपचारिक सगळ्यांनी मला बोलवलं त्याबद्दलही आभार. विनोबांचा म्हणजे विनोबा हा शब्द माझ्या शालेय जीवनात कधीही आला नव्हता. धड्यांमध्ये यायचा तेवढाच. मी शाळेत गेलो आणि ते गेल्यानंतर तिथं गीताही संपलेली होती, स्थितप्रज्ञ दर्शन वगैरे काही प्रकार नव्हता. पहिल्यांदा जेव्हा विनोबा भावे हे नाव मला माझ्या वडिलांमुळं कळालं. हा पुढच्या याची सोडून घेतोय मी, ती आत्मकथा सांगण्याच्या ऐवजी हा कालखंड कसा येत गेला, जे इथे सिनियर्स बसलेले त्यांच्या ते लक्षात येईल की 1979-80 नंतर हा कालखंड कसा गेला. की एका शालेय विद्यार्थ्यासमोर कुठल्याही प्रकारे विनोबा येत नाहीत शाळेतल्या धड्यांव्यतिरिक्त. 1977 मध्ये जेव्हा वसंतदादांच्या कारकिर्दीत संस्कृत बंद झालं, माझे वडील संस्कृतचे शिक्षक, ते बंद झालं तेव्हा वडिलांनी विनोबांना पत्र लिहिलं की असं आहे, संस्कृतवर अवघड भाषा आहे, विशिष्ट जातीची भाषा आहे, असं जे सांगितलं जातं ते कुठंतरी तुम्ही फेरविचार करावा असं मला वाटतं. ही एका गरीब संस्कृत शिक्षकाची मागणी आहे, असं त्यांच्या त्या पत्रातलं वाक्य होतं. आणि गंमत म्हणजे विनोबांनी त्यांना उत्तर दिलं. पूर्वीची त्यांची पत्र आपका खत बाबा को मिला, बाबाने वो पढ़ लिया, असं एक छापील उत्तर असायचं. तसं नव्हतं, त्यांनी आवर्जून ते लिहिलं. आणि नंतर मी सगळा माझा 5000 स्क्वेअर फीटचा वाडा हुडकून दमलो, तो ऐतिहासिक ठेवा आहे का. पण संस्कृत ज्या क्षणी बंद झालं त्या क्षणी वडिलांचा त्यातला रसही संपला. दुसरा टप्पा पण 83 साली जो आला, त्या 83 जेव्हा 83-84च्या सुमाराला प्रायोपवेशनानंतर विनोबाजी गेले, तेव्हा त्या लक्ष्मीपूजनाच्या माझ्या घरात मला अजून झालेली कालव पक्की आठवते. त्याच सुमाराला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होतो. आणीबाणीचा पहिला दौर म्हणजे
गावात सुरू झाली. मला हे थोडं त्रासदायक होतं. असा आवाज येतोय का माझा? हां, तर मला काय होत आहे, बसून बोला. नाही बसून नाही बोलत, मला उभं राहून काही प्रॉब्लेम नाहीये. ते काय होतं, इकडे गेलं की आवाज येत नाही, इकडे गेले की अच्छा आणि कमी आहे. हा, म्हणून जेव्हा मला आठवतंय की आणीबाणी लागली तेव्हा गावात संघाची शाखा सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी ती बंद झाली. आम्हा मुलांवरती विनोबा भावे नाव येण्याचं तसं कारण नव्हतं, पण जे आलं त्या सुमाराला ते जे सगळ्यांना इथं माहिती आहे त्याचं सुंदर वर्णन एका बौद्धिकात आमच्या झालं. काँग्रेसची लुगडी धुणारा साधू. यातला प्रत्येक शब्द मला आजही लक्षात आहे की साधू आहे पण त्याचं अवनती कुठपर्यंत झाली असं होतं. त्यानंतर कॉलेजमध्ये मी आलो आणि तोपर्यंत हे नाव घेण्याचं काही कारण नव्हतं. अचानक एक दिवस आकलन माझ्या हातात पडला गुरुजींचं, आणि तो आकलनमधला लेख वाचल्यानंतर मला, तेव्हा मी प्रेमात होतोच गुरुजींच्या, तो आणखीन पडलो. आणि कारण त्याच्यात असं होतं की विनोबांसारखा एक फालतू माणूस गुरुजींनी किती संयतपणाने मांडलेला आहे असा माझ्यावरती त्याचा जास्त प्रभाव होता. विनोबा येतील न येतील पुढे काही माहिती नव्हतं, पण गुरुजींनी हा फार सुंदर आढावा घेतलाय. यातून मला आणखीन एक पॅकेज मिळालं त्याच्यावरचं, ते म्हणजे राहुल सांकृत्यायन. त्या लेखामध्ये एक छान वाक्य आहे की राहुल सांकृत्यायनांसारखा महापंडित ज्या व्यासंगाने चकित व्हावा असा विनोबांचा व्यासंग आहे. तर ते वाक्य तिथे म्हणजे राहुल सांकृत्यायन कोण असा मला तो एक आणखीन बाय वन गेट वन सारखा प्रकार असतो. दुसरा एक खाद्य मिळालं मला विचारासाठी, आणि तो लेख मी अनेक काळ पारायण करत होतो. आणि आकलनाचीच म्हणजे आजही माझं ते मत आहे की ते पुस्तक पाठांतराला लावावं. सामाजिक महापुरुषांची जी आकलनं आहेत आपली, त्या आकलनांचा फेरविचार करण्यासाठी ते पुस्तक पाठांतराला असलं पाहिजे. इतक्या सामाजिक चळवळी आणि आता तर फारच जास्त झालंय. म्हणजे मी ज्या काळात वावरलो त्या काळात फक्त गैरसमज होते. आत्ताच्या काळामध्ये ज्या पातळीवर उतरले ते काही मी सांगणार नाही, ते सगळेच आपण जाणतो. तिथे आकलन पुस्तक जेव्हा माझ्या वाचनात आलं आणि त्यानंतर पुढे एक दिवस, म्हणजे मी तेव्हा समाज विज्ञान अकादमीत काम करत होतो. ही थोडी गोष्ट वाटेल पण हा सगळा माझा जो वावर आहे तो वावर डाव्या, उजव्या आणि मध्यस्थ अशा लोकांमध्ये होता. या समाज विज्ञान अकादमीमध्ये मी तेव्हा बिडी कामगारांचा अभ्यास करत होतो. या बिडी कामगारांच्या अभ्यासाच्या दरम्यान सगळी तिथली पुस्तकं मार्क्स, एंगल्स, लेनिन जे मराठी आहेत, सरदार, बेडेकर, कुरुंदकर सगळे घ्यायचे, वाचायचे. एक दिवस मला कंटाळा आला आणि म्हणून मी पुस्तक काढलं, ते होतं मधुकर. मला मधुकर शाळेतला आठवला तो धडा, विनोबा दिसले, मी वाचायला लागलो. आणि त्याच वेळी त्या ऑफिसमध्ये जो पिऊन आहे, त्याचं नाव गणेश कांबळे, खरं तर त्याला पिऊन म्हणणं योग्य नाही पण तो सगळीच कामं करायचा, तो म्हणाला हे फार भारी पुस्तक आहे, मी वाचलंय म्हणाला. म्हटलं याला वाटलं म्हणजे का आपल्याला काय हे झालं. आणि पहिली माझी प्रतिक्रिया ते पुस्तक वाचताना माझ्या पक्कल असू ठीक आहे. माझा आवाज भरपूर पोचतो. हा असा ठेवला आवाज ऐकू येईल तो काही. त्या गणेश मित्रांनी मला सांगितलं की हे चांगलं पुस्तक आहे आणि पहिल्या क्षणी माझ्या लक्षात आलं की हा आपल्या धंद्यासाठी उपयुक्त माणूस आहे. मी विनोबांचे आदर्श वगैरे फार नंतर सांगेन. मला पहिला प्रतिक्रिया झाली की आपला जो व्यवसाय आहे पत्रकारितेचा, लिखाणाचा, यासाठी हा माणूस अल्टिमेट आहे. तोवर माझ्यावर प्रभाव होता साने गुरुजींचा. अशी भाषा पाहिजे हे मला कायम वाटायचं. लिहावं कसं, साने गुरुजींसारखं. त्या दिवशी मला कळालं की आपण लिहायचं कसं, तर ते विनोबांसारखं, आणि ते करण्यासाठी आपण वाचत राहायचं. क्रमांक 1चा माझा फायदा. क्रमांक 2चा फायदा, ही सगळी पुस्तकं स्वस्त होती.
माझ्यासारख्या पूर्णवेळ कार्यकर्त्याला, ज्याला 800-900 रुपये मानधन आहे आणि ज्याला सगळा खर्च चालवायचा आहे, त्याला पुस्तकांची चैन परवडणारी नव्हती. पण ही सगळी पुस्तकं मला पट 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 स्वस्त 2 रुपये, 5 रुपये, 8 रुपये एक एक घेत 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 गेलो. आणि एक दिवस शिवाजीराव भावेंचं चरित्र खरेदी केलं. तो माझा पहिला टप्पा होता विनोबांच्या चरित्रामध्ये घुसायचा. आता इथं मी माझं आत्मपुराण थोडं थांबवतो आणि आपल्या विषयाकडे येतो. ज्या पद्धतीनं हा कालखंड मी घेतला, त्या कालखंडाचे मला जाणवलेले विशेष असे आहेत की एका तरुण वयातल्या मुलासमोर एक दीर्घकाळ चाललेला आदर्श कशा पद्धतीनं समाजाने ठेवला आणि तो त्या आदर्शापर्यंत स्वतः जायची सुरुवात कशी झाली. समाजासमोर त्याला काहीही किंमत नव्हती आणि तो त्याचे फायदे बघत होता. या 2 टप्प्यांवर माझा प्रवास झाला. हाच टप्पा आपल्याला गागोद्याला घेऊन जाणार आहे. पहिला जो आमचा मुद्दा होता की विनोबांचा सगळा, मी आज सांगताना कालखंड सांगणार आहे. एक एक हे करण्याच्या ऐवजी त्या कालखंडामध्ये विनोबा कशा पद्धतीनं व्यक्त झाले आणि त्यांची कोणकोणती वेगवेगळी रूपं होती, तो कालखंड येईल. हा पहिला कालखंड म्हणजे फक्त भावे घराण्याचा आहे. ही आत्ता आपण चरित्रात वाचतो की ही माणसं गागोद्याची, पण गागोद हे त्यांचं शेत होतं. शेत असल्यासारखं, म्हणजे ते अख्खं गाव त्यांना इनामात मिळालं होतं. ह्यांचा सगळा वावर हा वाईतला, म्हणजे वाईतला त्यांचा वाडा कधीही बघितला तरी अगदी हत्ती जाऊ शकतील इतपत ते मोठं भव्य हे आहे. त्यातली चित्र आणि हे सगळा वेगळा, वाईतली ती वेगळी वास्तू आहे. विनोबांचे आजोबा शंभूराव भावे त्यांचं नाव, हे शंभूराव भावे सगळ्या कुटुंबासकट दत्तक गेले. तोपर्यंत या घराण्याने वेगवेगळ्या क्षेत्रात पराक्रम केलेले आपल्याला दिसतात. पहिला टप्पा जो ज्ञात इतिहास आहे, त्या ज्ञात इतिहासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पेशवाई येते. पेशवाईमध्ये विनोबांचे पूर्वज, म्हणजे त्यांना गागोदं गाव इनाम मिळावं या पद्धतीनं त्यांनी कर्तृत्व केलं होतं. त्याचवेळी त्यांचा राजकीय संबंध आंग्रे घराण्याशी पण आला होता. त्यांचा एक पूर्वज आंग्रे घराण्यातला त्यांच्या पागेची व्यवस्था बघणारा असा माणूस होता. म्हणजे एक जण पेशवाई बघतोय, दुसरा त्याचवेळी आंग्रे घराण्याशी जोडलेला आहे. आणि तिसरीकडं त्या काळातले जे टप्पे आहेत ते टप्पे पण ग्रहण करतायत ते. म्हणजे त्यानंतर 1857च्या बंडामध्ये पाहिलं तर त्यांच्या एका पूर्वजांनी मारून टाकलं होतं एकाला, त्याबद्दल शिक्षा झाली. त्या काळात आश्चर्यकारकरित्या दलित चळवळीमध्ये त्यांच्या एका पूर्वजाचा सहभाग होता. विष्णुदास भावे, पुण्याचं भावे स्कूल वगैरे, ही माणसं तर ती सगळे भावे कुळातलीच होती. एक इनामदार, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने इनामदारांचं घराणं, वाई, गागोद, पेशवाई, इंग्रज अशा सगळ्या याच्यामध्ये आहे. त्यांना काही मानधन, पेन्शन मिळतंय. हे सुख फार फार तर 10-12 वर्षे टिकलं, जास्त टिकलं नाही. त्या गावामध्ये मुळात कुठलं उत्पन्नाचं साधनच नीटसं नव्हतं. त्यामुळे गागोद्यावरून शिफ्ट झालेली सगळी, म्हणजे तुमचे राजवाडे असतील, इतिहासाचार्य म्हणा, किंवा गोडसेबडजी असतील, ही सगळी ब्राह्मणांची घरं, ही गागोदं सोडण्याचं एकुलतं एक कारण की पुढं करायचं काय. जी पेन्शन मिळते त्या पेन्शनमध्ये घरखर्चही भागत नाही. बरं, या सगळ्यांच्या बायकांनी या परिस्थितीवर फार मार्मिक भाष्य केलेलं आहे. म्हणजे वाईमध्ये विनोबांच्या वाड्यामध्ये आजोबांच्या एक जण जागा मागायला आला, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडं जेवणावळी घालायला जागा आहे, कोणाला भाड्याने देऊन उत्पन्न मिळवायला मात्र जागा नाही. ही त्या घराण्याची अशी वाताहत. इथे आपल्याला लक्षात येईल की विनोबांच्या वडिलांनी अख्खं गाव इनाम म्हणून मिळालेलं असताना ते सोडून बडोद्याला ते का गेले. गावामध्ये दुसरा कुठलाही पराक्रम म्हणून करण्याची काही सोय नाही, संधी नाही, इथं राहण्यात आता काही अर्थ नाही असं समजून एवढी पुढं आता कितीतरी ती उपयोगाला पडली असती अशी इस्टेट शांतपणे सोडून हा माणूस बडोद्याला सयाजीराव गायकवाडांच्याकडे जातो. आणि इथून विनोबांचा संबंध शहर आणि एका वेगळ्या जगाशी, वेगळ्या विश्वाशी संबंध येतो. या पहिल्या टप्प्यामध्ये विनोबांचे आजोबा आपण पाहिले. सगळ्यात जास्त ज्याच्यावर कमी लिहिलं गेलंय ती म्हणजे विनोबांची आई.
मला इथे मोकळेपणाने तुम्ही आता उभा राहून बोलेल, कंटाळा आला की बस. विनोबांची आई ही माऊली आणली गेली याच्यासाठी की वाईचं जे मंदिर आहे कोटेश्वराचं, त्या मंदिराचं जेवण बनवण्यासाठी, नैवेद्य बनवण्यासाठी, या एका कारणासाठी शंभूराव भावेंनी तिला करून आणलं. ती काय शिकलेली ती काय शिकलेली होती? किती लिहिता वाचता येत होतं का? अक्षर ओळख येत होती का? तिच्यात काय कला गुण आहेत? काही कशाचा पत्ता न लावता, काही न घेता ही बाई सरळ त्यांच्या घरामध्ये नैवेद्य करणं ही एकमेव जबाबदारी घेऊन नरहर पंतांशी तिचं लग्न झालं. त्या परिस्थितीत आपल्या पहिल्या मुलाला म्हणजे विनोबांना हाताशी धरून त्या बाईनं जे जे वाचन केलं ते वाचन आजही थक्क करणार आहे. ती केसरी वाचायची, ती रानड्यांचं चरित्र आणि जे काही उपलब्ध असेल वाङ्मय ते वाचायची, सावरकर वाचले. आणि हे सगळं वाचून ऐकून घेणं नाही, हे जाऊन त्या महिला मंडळात सांगणं. अत्यंत बहुश्रुतता, पाठांतर इतकं की विनोबांच्या चरित्रात तो वाचला असेल अनेकांनी प्रसंग की आई मला तू भजन म्हणून दाखवत चल, फक्त आजचं भजन तू मला उद्या म्हणून दाखवू नकोस. तर हा कार्यक्रम त्या बाईनी 6 महिने चालवला. म्हणजे कमीत कमी त्या बाईला त्या पद्धतीनं किती भजनं पाठ असतील, आणि रोज एक भजन याप्रमाणे नाही, रोज संध्याकाळी मुलाला जितकी तो थांब म्हणत नाही तोपर्यंत ती भजनं म्हणायची. बहुश्रुतता इथून पुढे म्हणजे हे साधारणतः त्या काळातल्या सगळ्या महिलांचं वर्णन आपल्याला दिसतं. याच्या पलीकडे त्यांच्यामध्ये एक मोठी वृत्ती होती आणि ती म्हणजे वैराग्याची, आणि त्याची जाणीव त्यांना होती. त्या एका ठिकाणी विनोबांना असं म्हणतात की तू वैराग्याच्या फार गप्पा करतोस, पण मी जर स्त्री नसते तर खरं वैराग्य काय चीज आहे हे मी तुला दाखवलं असतं. विनोबांच्या पुढच्या सबंध जीवन कार्याचा जो काही प्रभाव आहे तो या संतुलित मातेचा आहे. इथं एक नकळत मला मोह होईल, कुणाची आई वाईट किंवा कुणाची आई चांगली या अर्थाने नाही, पण मी साने गुरुजींची आई पाहिली आणि विनोबांची आई पाहिली, त्या दोघी पुण्यात्मा आहेतच. प्रश्न आहे की विनोबांची आई ज्या बॅलन्स्ड पद्धतीनं पॉलिटिकली आणि सगळी येते ते येणं तुमच्या अंगावरच येतं ते सगळं. म्हणजे देशभक्ती की देवपूजा असा जेव्हा सवाल येतो तेव्हा ती माऊली शांतपणे सांगते की देशसेवा पाहिजेच, जोडीला थोडं भजनही पाहिजे. विनोबांमध्ये या संस्कारांचं महत्त्व असं आहे की त्यांचे वडील जवळजवळ निरीश्वरवादी असल्यासारखे होते. घरात हे सगळे असे पराक्रमी माणसं, दुपारच्या वेळात जेवण झाल्यावरती उन्हात धावत जाणं, अमुक करणं, काही हे नाही. 1:30 2 वाजेपर्यंत सगळ्यांना खोळंबून ठेवणं, त्यातून जो उबग येतो तसा तो नरहर पंतांना उबग आला होता. असा बाप की ज्याला आपल्या मुलांनी संस्कृत शिकवू नये असं वाटत होतं, या मुलांनी फ्रेंच शिकावी, इंग्लिश शिकावं, नवे नवे उद्योग शिकावेत, असा बाप असणारा, त्या बापाच्या प्रभावाखाली असणारा माणूस जेव्हा विनोबा होतो तेव्हा त्यांचे संस्कार जे आहेत ते संस्कार वडिलांपेक्षा मला नेहमी जास्त आईचे वाटतात. विसरेन मी म्हणून गीताईची पण गोष्ट या निमित्ताने सांगतो की आज आमचं पांडे सरांशी सकाळी बोललो की एक संध्याकाळ आपण विनोबांच्या नावाने देऊ. तुम्हाला कदाचित माहिती असेल, कदाचित माहिती नसेल, पण या निमित्ताने आपण पुनर्स्मरण करू त्याचं. आई गेल्यानंतर विनोबांनी वडिलांना लिहिलं की मला आईवर काव्य लिहावं वाटतंय, तुम्ही मला आईची काहीतरी स्मरणं लिहून पाठवा. नरहर पंतांना त्या सगळ्या गोष्टीत रस फारसा नव्हताच, आणि तिथून कदाचित ही शक्यता आहे, कारण गुरुजींनी फार छान सांगितले, हे सगळं मी माझ्या मनातलं बोलतोय, विनोबांच्या मनात हेच असेल हे मी सांगू शकत नाही, ते कदाचित वेगळंही असेल. माझा तर्क किंवा माझा अंदाज असा आहे की गीताई यामध्ये त्यांनी आई पण पाहिली आणि गीता पण पाहिली, म्हणजे त्या आईचं त्या अर्थाने पण स्मारक आहे.
गीतेच्या आईचं आणि स्वतःच्या आईचं असं दुहेरी स्मारक आहे. विनोबांच्या आई इतकाच जो फार कमी येतो आणि आला तरी गोष्टींच्या रूपाने येतो, दुसरा त्यांच्या आयुष्यातला मोठा वाटा 2 भावांचा आहे. शिवाजीराव भाव्यांनी जे असामान्य चरित्र लिहिलेलं आहे, दुसरा शब्द नाही, म्हणजे तुम्ही जर चरित्राचे काटेकोर निकष लावत असाल तर ते फडतूस ठरेल. पण एखाद्याला एका चरित्रात अनेक म्हणजे परंपरेचं चरित्र आणि संस्कृतीचं चरित्र जर हवं असेल तर शिवाजीराव भाव्यांचा तो ठोकळा घेऊन जो आता मोफत उपलब्ध आहे, तो ठोकळा घेऊन बसायचं आणि शांतपणे एक एक शब्दाचा आस्वाद घ्यायचा. अशा पद्धतीचं ते चरित्र त्यांनी आईवर लिहिलं, वडिलांवर लिहिलं, गांधीजींवर लिहिलं, बाळकोबांवर लिहिलं. खुद्द शिवाजीरावांवर काहीच नाही आहे त्याच्यात. आणि आईनी त्यांना आणखीन एक सांगून ठेवलं होतं विनोबांना की एक कन्या जर आली तर 42 कुळांना काय ज्या पिढ्यांचा उद्धार होतो तो होतो, पण एक संन्यासी झाला तर मात्र मग कल्पना नाही इतकी. आणि ही तिन्ही माणसं संन्यासी नाही झाली, ती एका वेगळ्याच विश्वात राहिली. विनोबा, बाळकोबा आणि शिवबा. विनोबांना निदान काहीतरी कारण होतं की घर मला कुठल्या कारणाने करायचंय. बाळकोबा आणि शिवबा हे दोघं फक्त आणि फक्त भावाचं अनुकरण होतं. त्या पलीकडं त्यांच्या आयुष्यात दुसरी काहीही प्रेरणा नव्हती, नाहीतर गांधींकडे येण्याचं काही कारण नव्हतं त्यांना. पण ते तिथं आले, तिथं थांबले आणि या भावांबद्दल, विशेषतः शिवबांबद्दल कुठेही उल्लेख फार सापडत नाही. सुदैवाने मी आत्ता त्यांच्या सहवासात 18 वर्ष राहिलेल्या शैल दिदींशी बोलत असतो. त्यांना म्हटलं, तुम्ही त्या 18 वर्षाची स्मरणं लिहून काढा, हे आम्हाला कुणालाही माहिती नाही आणि हे माहिती व्हावं असं आम्हाला सतत वाटतंय. कुठलं तरी एक चरित्र लिहिलं आणि त्यातली त्यांची जी सगळी वेगळ्या दर्जाची बुद्धिमत्ता आहे ती अशी क्षणोक्षणी दिसते. जे जे कार्य विनोबांना करता आलं नाही ते कार्य त्यांनी शिवबांच्या माध्यमातून केलं. आश्रम आणि या सगळ्याच्या ह्याच्यात त्यांच्यावर ज्ञानेश्वरीवर काम झालं नाही. त्यांची ज्ञानदेवी सप्तशती आहे, पण ती मोजून 700 ओव्या त्यांनी निवडलेल्या आहेत. पण ज्ञानेश्वरी दर्शनसारखा त्रिखंडात्मक ग्रंथ जो ज्ञानेश्वरांच्या नंतर कुठल्याही संशोधकांनी केला नाही, तो आबांनी सिद्ध केला. आज त्याची नेटवरच आवृत्ती आहे. ते एक ग्रंथ आहेत का 2 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हेही मला नीटसं माझ्या हातात आलेलं आहे. 2 वेगवेगळ्या प्रती आहेत, त्या आता प्रिंटआउट्स काढून पाहाव्या लागतील. पण ज्ञानेश्वरीवर केलं. धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये विनोबांना जायचं होतं, ते जाता आलं नाही, ते काम शिवबांकडून करून घेतलं. गीताई लिहिली, गीताई पोचवायची कशी लोकांपर्यंत, यासाठी या माणसांनी 14 वर्ष पदयात्रा काढली. ही पदयात्रा कशी होती, कुठे होते, काय होती, त्याचे तपशील नाही. म्हणजे एवढं करून हा माणूस स्वतःला सुतार म्हणवून घेत असे. मी कोण आहे तर मी सुतार. पुढे मी थोडा हे मला काय होतं की हे कुठंच बोलता येत नाही या 2 भावांबद्दल. स्वातंत्र्यानंतर राजगोपालचारींकडे 1 वर्ष विनोबांनी त्यांना पाठवलं. जे जे करायचं होतं, अनेक कार्यांमुळे त्यांना जे जे जमलं नाही ते सगळे तिथे त्यांनी शिवबांकडे सोपवलं आणि शिवबांनी ते ज्या पद्धतीनं पार पाडलं. दुर्दैवाने त्यांचं एकच चरित्र आहे, गीता मेहतांनी लिहिलेलं, पण त्यांची स्मरणं अत्यंत रसाळ आणि सुंदर आहे. इथं मी दुसरा टप्पा पूर्ण केला. 2 भाऊ, कारण हे एरवीच सांगता आलं नसतं मला. पाणी आहे का प्लीज? हां. आता विनोबांच्या तिसऱ्या कालखंडाकडे, खुद्द विनोबांच्याच कालखंडाकडे येऊ, म्हणजे मग विषयाला तो न्याय दिल्यासारखा होईल. त्यांना आकर्षण जे होतं ते एका वाक्यात पुन्हा सांगायचं झालं तर हिमालयाच्या शांतीचं आणि बंगालच्या क्रांतीचं, या आकर्षणातून त्यांचा सगळा कार्यक्रम सुरू होता. वडिलांमुळे असंख्य उद्योग केले पाहिजेत, आपण उद्योगात मन रमवलं पाहिजे, अत्यंत व्यावहारिक पद्धतीनं ते सगळे संस्कार वडिलांचे रूढ झाले आणि आईचे आध्यात्मिक. अशा 2 याच्यातून हा एक घडत होता. या माणसाला वाटत होतं की नाही, आपल्याला नाही जगायचं असं.
ते क्रांतिकारकांच्या पद्धतीनं जगायचं की एखाद्या संन्याशाच्या पद्धतीनं जगायचं हे माहिती नाही. त्यांचं वैराग्य जे होतं त्या वैराग्याबद्दल त्यांना जेव्हा लग्नाचे प्रस्ताव यायचे तेव्हा ते प्रस्ताव आला की तो फाडून टाकायचे. एका मुलाच्या आईनं मुलीच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की हा मुलगा माझ्या मुलीशी लग्न करेल का नाही माहिती नाही, पण याचं वैराग्य मी पाहतोय, हा आयुष्यात कधी लग्न करणार नाही, तुम्ही नाद सोडलेला चांगला. हे एका मुलीच्या वडिलांनी सांगितलं. गुरुजींनी ते फार सुंदर त्यांच्या वैराग्य आणि ब्रह्मचर्याविषयीचा तपशील जो दिलाय तिथे एक वाक्य की वयाच्या 10व्या वर्षी शपथ घेणं फार सोपं आहे ब्रह्मचर्याची, पण आयुष्यात एकदाही फेरविचार करावा वाटू नये. आणि तिथं माडखोलकरांचा आणि सगळा संदर्भ ते म्हणतात की माझ्या समोर माडखोलकरांनी सांगितलं की माझ्या रूपाने तो शुकमुनीच उभा आहे. हे वैराग्य ते काय म्हणतात त्याला माणसाकडे, म्हणजे त्याचा एक कदाचित मला थोडा त्रास होतो बरं का त्याचं, प्लीज मोबाईलचं हे केलं की कदाचित त्याचा असं असेल की विनोबांकडचा जो क्रोध होता तो क्रोध हा मोठा खड्डा असण्याची शक्यता आहे या वैराग्याचा, असा माझा अंदाज आहे. ते शेवटी म्हणतात की मी सगळा क्रोध जिंकला पण अजून 1% हे आहे, तो जर मी कबूल नाही केला तर मग मी दांभिक होईल. ही कदाचित शक्यता आहे की त्यांचा वैराग्याची किंमत त्या क्रोधरूपाने त्यांनी चुकवलेली असावी. वैराग्य सुद्धा त्यांना सहज मिळालेलं नाही. हे इतकं असताना म्हणजे मी वाचलं तेव्हा ते म्हणाले की गीताई माऊली माझी जे आहे त्यातलं पडता रडता आहे ते अक्षरशः खरं आहे. आणि पुढं स्नेहसन्निधीमध्ये जी पत्रं येतात त्यांची, त्या पत्रांमध्ये अनेक बारीक सारीक तपशील आहेत. म्हणजे तारुण्य पीठिकेपासून स्वप्नावस्थेपर्यंतचे उल्लेख आहेत त्या पत्रांमध्ये, आणि सगळ्यांचं समाधान विनोबांनी केलंय. त्याच्यावर ते सांगतात की हे मला वाट्याला आलं नाही असं समजू नका, हे आलं, मी त्याकडे सहज म्हणून दुर्लक्ष केलं. इतकी पूर्वतयारी केल्यानंतर सुद्धा वैराग्याच्या क्षेत्रातला जो खडतर प्रवास आहे तो त्यांना करायला लागला. आणि त्यासाठी त्यांनी हर प्रयत्नाने जे काही करता येईल सगळे संस्कार म्हणजे डोळे बिघडवून लहानपणीच घेण्यापर्यंत ही सगळी परिस्थिती होती. असा हा माणूस जेव्हा कोचरबचं भाषण यांचं काशीचं भाषण ऐकतो तेव्हा गुरुजींनी तो असं केलंय की गांधींचं गूढ व्यक्तिमत्व वाटावं असं होतं काय गांधींमध्ये, विनोबांना वाटावं ते होतं हे की त्यांनी त्या क्षणी अध्यात्माशी जोडणी केली, स्वातंत्र्य संग्रामाची, अध्यात्म आणि अहिंसा. आणि मग विनोबांनी त्यांना पत्र लिहिलेली आहेत. आणि गांधी सांगतात की बाकीच्या प्रश्नांची मी उत्तरं देईन, पण अहिंसा नावाचा विषय जो आहे तो अहिंसेच्या विषयासाठी तुम्हाला इकडंच यावं लागेल. ही कदाचित पुन्हा कदाचित, कारण यातलं मी कोणतंही ठाम विधान करू शकणार नाही, ही शक्यता असेल की आपण गांधींकडे जाऊन पाहिलं पाहिजे की ही अहिंसा नेमकी काय चीज आहे. तिथं आणखीन एक जो संदर्भ सुटतो तो असा की तो पुढं कधीतरी विनोबांनी सांगितलाय. मी स्कॅटर्ड सांगतोय, पुढं जर जोडून घ्यायचं असलं तर आपण ते घेऊ की शामळो आहे असा शब्द आहे. गांधीवाद हा शामळो आहे. हे म्हणाले 1% जरी वाटलं असतं ना की हा शामळो काहीतरी आहे, याच्यात बुळेपणा आहे, हा राहिलोच नसतो मी तिथे. कारण हा माणूस सावरकरांना वाचत होता, मॅझिनीचं चरित्र वाचत होता, बॉम्बस्फोटामध्ये भाग घेत होता, कुणाला कळू नये म्हणून बाळकोबा त्यांच्या मागे गेले तर बडवून काढत होता. सगळं ध्येय हेच की हे उडवूनच टाकायचं, सगळं ठेवायचंच नाही काही. असा माणूस, त्यांना तो शब्द आहे म्हणून की शांती आणि क्रांती त्यांना गांधीजींच्या ठिकाणी मिळाली. हा पहिला हिस्सा. दुसरा हिस्सा जो आहे त्यातला की इतका मोठा माणूस जमिनीवर आहे, तोपर्यंत तिथं त्यांनी म्हटलंय की मला इतका मोठा नेता भाजी चिरताना दिसला नव्हता. तो भाजी चिरतोय आणि मला सांगतोय. इथे पुन्हा तो प्रसंग आहे, पण त्या प्रसंगाचा आणखीन एक जोड आहे की जी विनोबांची परीक्षा पाहिली असेल गांधींनी, की भाजी चीर, घरकामाची सवय दिसत नाही तुला. हा पहिली उणीव. आणि दुसरी उणीव कदाचित या माणसाच्या मनामध्ये जात नावाची गोष्ट किती असेल हे तपासण्यासाठी वायकोमला पाठवलं असेल.
जाऊ द्यात तिकडे, बघू तू या टप्प्यावर अस्पृश्यतेच्या प्रश्नाला कसा आणि किती हात घालतोस, त्यावर मी तुला जज करेन. हे माझ्या मनात येण्याचं कारण गांधीजींचा या क्षेत्रातला अधिकार आणि विनोबांचा त्यांना दरारा वाटत असतानाचा अधिकार एवढा मोठा आहे की अगदी साबरमती आश्रमात कोचरबवरून साबरमतीला आल्यावरती गांधींचा वाढदिवस साजरा करायचा ठरला. तो वाढदिवस साजरा करायचा असं ठरल्याबरोबर सगळ्यांनी तिथल्या आश्रमातल्या उपस्थित लोकांनी फुलं बिलं अशी सगळी आणून ठेवली, हे केलं, एक आसन तयार केलं, सगळं केलं. गांधीजी आले, सगळी छान तयारी बघून ते म्हणाले की हे काय, कशासाठी? म्हणून काय नाही, आज तुमचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी हे सगळं केलंय, मी कसा काय या आसनावर बसू, कुणी केलं हे? विनोबांनी जबाबदारी घेतली, मी केलं. तुम गीता पडते हो या हजामत करते हो, हा तो अधिकार आहे. म्हणजे कायम मला जे तिथं दिसत असतं की गांधी कुठल्या तरी आध्यात्मिक आणि या दृष्टीनं खाली आणि विनोबा त्यांचे आध्यात्मिक याच्यातले गुरु, पुढं ते पत्र आहे, पण त्या आधीची त्यांची आध्यात्मिक बैठक या दर्जाची होती. इतक्या पद्धतीनं फटकावणं आणि त्याच वेळी बापाला कळवणं की मी ज्या टप्प्यावर आहे, तुमचा मुलगा ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर मी अजून पोचलोय का मला माहिती नाही. हे दुहेरी नातं. गांधी आणि विनोबांचा हा पहिल्या टप्प्यातला संबंध आहे. इथे विनोबा पुढं वाईला शिकायला गेले आणि इथून त्यांच्या चरित्रातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असेलच असं आपण दावा करू शकत नाही. उदाहरण देतो. स्वरूपानंदांनी विनोबांना एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र माझ्याकडे मी टाकतो केव्हाही. तर त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही आणि मी मिळून एकत्र साधना केली आहे. पुढं तुम्ही कर्मयोगाचा मार्ग स्वीकारला, मी साधनेचा मार्ग स्वीकारला. ही कोणती साधना केली माहीत नाही. रामेश्वर पोद्दार म्हणून त्यांच्या सहवासात एक गृहस्थ होते. या रामेश्वर पोद्दारांचा ते विनोबांना श्री श्री असं लिहायचे. साधारणपणे आश्रमातला एक माणूस कितीही भक्ती असली तरी फार जबाबदारीनं श्री श्री लिहितो आणि विनोबांनी पुन्हा असा उल्लेख करू नये, याने माझ्या जीवाला असंख्य यातना होतात. श्री श्री उल्लेख का झाला, तो का नको माहिती नाही. तिसरा तो सविता भावेंच्या चरित्रात उल्लेख आहे की त्यांच्याकडे कबीरपंथी आला आणि त्या कबीरपंथीयांनी त्यांच्याबरोबर रात्रभर वाद घातला आणि त्या रात्रभराच्या वादामध्ये त्यांची बैठक मोडली आणि विनोबा मात्र एका स्थिर बैठकीत होते. हा कबीरपंथी का आला माहिती नाही. शंकराचार्य त्यांना भेटतात. एका शंकराचार्यांची ते कानउघाडणी करतात, दुसऱ्या शंकराचार्यांची माफी मागतात. शंकराचार्य ही पदवी त्यांना इतकी महत्त्वाची का वाटली असेल जर सगळं सोडायचं तर? सारांश हा की जवळजवळ गांधीजींनी परिचय करून देईपर्यंत विनोबांचं चरित्र कसं झालेलं आहे याचे निश्चित दाखले किंवा कागदपत्र तपशील आपल्याकडे नाही आहे. त्याचा एक अंदाज करावा लागतो आणि साधना त्यांनी केली असेल, काय केली आहे ती माहिती नाही. अशा परिस्थितीत ते वाईला येतात आणि वाईला जो अभ्यास केला आहे तो अभ्यास फार तपशिलात गुरुजींनी मांडलेला आहे आणि त्यांच्या ह्याच्यातही ते वेगवेगळे उल्लेख दिसतात. पण मला ही जी परंपरा वाटते ती गांधी विनोबा अशी जी एक परंपरा आहे तशी विनोबा टिळक ही दुसरी परंपरा आहे. कारण विनोबांचं ते एकवस्त्र असणं, हे एकवस्त्र असणं मला नेहमी गांधींचा प्रभाव नाही वाटत. शक्य आहे की तो केवलानंदांचा प्रभाव असेल. संन्यास न घेता संन्याशाप्रमाणे राहणं आणि ते आचरण सतत करत राहणं, ती एक वेगळी टिळक परंपरा आलेली आहे. आणि म्हणून आमचे कर्नाटकचे सहकारी म्हणायचे की एक विनोबांमध्ये थोडं ते अत्यंत धाडसी विधान आहे, पण मी ते लक्षात ठेवलं की खादी सोडली तर गांधी आणि विनोबांमध्ये काही साम्य नाही. ते विधान मी
फक्त तुमच्या जबाबदार श्रोतृवर्ग आहे म्हणून ते सांगतो. प्रत्यक्षात ते आपल्याला अनेक ठिकाणी ते खोडून काढता येईल, तो मुद्दा नाही. भाग असा आहे की टिळक परंपरा आणि गांधी परंपरा ही परंपरा त्यांनी शांतपणे एकत्र केली. कशी केली, काय केली ते त्यांच्या ठिकठिकाणच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. टिळकांशी तर त्यांचा वाद म्हणता येणार नाही, पण टिळकांविषयी त्यांनी त्या वयाचे प्रश्न विचारलेत. ते मला पुनरावृत्ती होईल अशी भीती वाटते, पण ते सांगतो मी की टिळकांना ते जेव्हा भेटले तेव्हा तुम्हाला तुमची मरणाची भीती गेली आहे का? टिळक म्हणाले तसं काय सांगता नाही येत. तुम्हाला सत्संग घडलाय का? सत्पुरुष तुमच्या वाट्याला आलेत का? तसंही म्हणवत नाही. मग ते कंसात लिहितात की यावरून त्यांच्याबरोबर असणारे अमुक साहेब, तमुक साहेब आणि बरेच साहेब यांची योग्यता काय आहे हे लक्षात येतं. आणि कल्पना करून बघा, हे प्रश्न आपण गांधींना विचारले असते तर उत्तरं काय आली असती. टिळकांशी ते मला एका पुस्तकात आहे, आता नावही सांगायला हरकत नाही, पण सतत असं पोस्ट केलं जातं की त्या वयातल्या विनोबांनी टिळकांचा उपमर्द केला. प्रत्यक्षात त्या प्रसंगानंतर विनोबा लिहितात की मी लोकमान्यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा निर्भयता ही काय चीज असते ते मला कळालं. आणि हे कमी म्हणून की काय, जेव्हा लोकमान्य जाणार होते कळालं त्यांना की आता हा अखेरचा आजार आहे. विनोबा भेटायला त्यांना आले. वाटेत कळालं की आता काही हे नाही आहे, आपल्याला धोका टळलेला आहे, म्हणून ते परत फिरले आणि ही वार्ता आली. ऋषीतर्पण नावाच्या लेखात ते फार छान सांगतात की पुढच्या पिढ्या टिळकांचं चरित्र गातील की नाही माहिती नाही, पण वसिष्ठ, विश्वामित्र ही जी यादी आहे त्या यादीत टिळकांचं नाव असेल. हा तो टिळकांचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या विचारांचा हा प्रचंड मोठा प्रभाव आहे. आणि म्हणून गुरुजींनी जेव्हा सांगितलं की लोकमान्यांनंतरचा गीतेचा एक भाष्यकार, तो नंतरचाच भाष्यकार आहे, याची जाणीव कायम विनोबांनाही होती आणि त्यांच्या चरित्रकारांना, अशा हटके चरित्रकारांना तर ती होतीच होती. या आश्रमामध्ये विनोबा जेव्हा राहतात तिथे सगळं जे काही पडेल ते, त्यातले असंख्य प्रसंग आमच्या विजयजी दिवाणांनी ते सगळे नीट सांगितलेत तपशीलवार. ते सगळे पाहिले तर काय पद्धतीनं त्यांनी ते आश्रमीय जीवन, परिचय नसताना त्याच्याशी, म्हणजे विनोबांचे मित्र एक तर अगदी मरता मरताच काशीला वाचला आणि दुसरा मेलाच, अशा स्थितीत ते राहत होते. म्हणजे मरणाच्या दारात, मरणाचं दुसरं दार वाईचं होतं. या दोन दारात राहिल्यानंतर साधा तो आश्रमातला हांडा भरणं इटसेल्फ एक मोठं टास्क होतं. आणि अशी असंख्य कामं होती. कोणी कुणाला काही विचारत नव्हतं. मगनबाई तिथे त्यांची कडक शिस्त होती, कोणी चालणारच नाही कोणाचं तिथं, हुकाचू चालणार नाही अशा अवस्थेत विनोबा तिथे सतत मरणाच्या कष्टांना पुरं पडत ते सगळं आश्रमीय जीवन स्वतःमध्ये सामावून घेत होते. या पाठोपाठ त्यांचे दोन्ही भाऊ आश्रमात दाखल होतात. तर्कतीर्थांनी विनोबांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त एक छान लेख लिहिला आहे. तो 2005च्या नवभारतमध्ये आहे. गुरुवर्य विनोबा भावे असं त्या लेखाचं शीर्षक आहे. त्याच्यात ते म्हणतात की आधी विनोबांनी आश्रमात जावं हे आईवडिलांना पसंत नव्हतं. हा गेलाच तर किमान बाळकोबा तरी परत येईल, तोही आलेला नाही. आणि तिसरीकडे शिवबाई गेलेला, म्हणजे 1921 पर्यंत सगळा घराचा सगळा कारभार संपला. आई वडील खिन्न झालेले आहेत आणि अशा अवस्थेत ते येतात आणि हे परत जातात तेव्हा आईचा मृत्यू ओढवलेला असतो. हा पटकन येण्याचं कारण असं की तो प्रसंग माझ्या हातून सुटू नये, की विनोबांची आई जेव्हा गेली त्या दिवशी विनोबांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक, आज काहीही घडलं नाही अशा पद्धतीनं स्वयंपाक करा. आपल्या घरात काही झालेलंच नाही. आणि दुसरं, शिवाजीराव भावेंनी आपल्या आईचं म्हणून एक चित्र काढलेलं आहे. ते चित्र योगिनीचं चित्र आहे. आता आपली आई त्यांना अशी दिसली की अशी त्यांच्या मनात होती माहिती नाही, पण
हा एकंदर आईचा सगळा प्रभाव आणि अशी सगळी तयारी करून विनोबा आश्रमाच्या दुसऱ्या टप्प्यावर येतात. आणि तो दुसरा टप्पा जो मला सांगणं फार महत्त्वाचं वाटतं की तिथे त्यांच्यावर जे काही ब्राह्मण्य म्हणा किंवा आणखीन जे कोणते आरोप आहेत ते जेव्हा नालवाडीला जातात राहायला, पवनारच्या शेजारचं ते नव्याने वसलेलं गाव, त्या नालवाडीमध्ये जेव्हा दलित वस्तीत जातात तेव्हा त्या दलित वस्तीमध्ये त्यांना महिला सफाई करतो म्हणून सगळ्या तिथं राहणाऱ्या या आश्रमवासियांवर बहिष्कार घातला होता. एकाला तर तिथं विहिरीवर पाणी भरलं म्हणून मारलं दलितांनी. अशा वातावरणामध्ये ही सगळी आश्रमातली मंडळी राहतात. नालवाडी आता मी कायमचा राहीन असं त्यांनी सांगितलं. वर्धा आणि हे सगळं सोडून तिथेच मी वास्तव्य करेन. इथे बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला आले. बाबासाहेब भेटले पहिल्यांदा जमनालाल बजाज यांना, गांधींना भेटले आणि मग दुपारी ते खास विनोबांचं काम बघायला आले. एका चरित्रात उल्लेख जो आहे त्यात विनोबांची पोटजात बाबासाहेबांनी विचारली आणि दुसऱ्या चरित्रात हा उल्लेख नाही की तुम्ही कोबरा का. तर विनोबा फक्त हो म्हणाले, पुढं काही नाही. बाबासाहेब आणि यांच्यात 5-6 वर्षाचं जास्तच थोडं अंतर असेल. अशा परिस्थितीत इतक्या मातब्बर झालेल्या माणसांनी त्या अर्थाने लौकिक अर्थाने बुद्धिमान नसणाऱ्या म्हणजे डिग्री आणि हे सगळं नाही अशा एका माणसाच्या भेटीला जावं आणि त्याच्या कार्याची दखल घ्यावी. हा तिथला म्हणजे मला जात या विषयावरचा विनोबांचा दृष्टिकोन जो आहे तो तिथं पहिल्यांदा अधोरेखित झाला. जर त्यांच्या मनात किंवा त्यांच्या कृतीत काही किलमिश असतं तर मला नाही वाटत बाबासाहेब गेले असते, आणि गेले असते तर तिथे ते रमले नसते, झाडून परत आले असते. पुढे हल्ली आणि सगळ्याच याच्यात जेव्हा जेव्हा होतं की असं काय केलं विनोबांमध्ये, ते कायम संस्कार होते का, तर ते संस्कार तिथेच त्यांचं चरित्र वाचणाऱ्याच्या मनामध्ये तिथल्या तिथेच त्याचा निचरा होतो. या काळाचं आणखीन एक वैशिष्ट्य, आता बाबासाहेबांचा उल्लेख निघालाच म्हणून त्याला जोडून मी हा मुद्दा घेतो की त्या काळामध्ये 18व्या वर्षी 19व्या वर्षी पदव्या घ्यायच्या, विलायतेत जायचं यायचं यातली कोणतीच गोष्ट न करता ज्या पद्धतीचं ज्ञान त्यांनी मिळवलं ते 1 वर्षाचं सांगितलं जातं. प्रत्यक्षात ते काशीला गेले असताना त्यांनी तिथल्या एका शास्त्र्याला सांगितलं की मला हे शिकायचं आहे, याला किती लागेल. म्हणलं ऑब्वियस 12 वर्ष लागतील. एवढा वेळ नाही म्हणाले माझ्याकडे. किती वेळ आहे. 2 महिने. 2 महिन्यात शिकवत असलास तर शिकव, नसला तर मी चाललो. केवलानंद सरस्वतींकडे ते या टप्प्यावर आल्यानंतर तिथला पहिला प्रश्न हा आहे की हे सर्व ज्ञान, ही सर्व विद्या तुम्ही हरिजन बांधवांना आणि स्त्रियांना शिकवाल काय. तर मी शिकतो, अन्यथा मी शिकणार नाही. विनोबा आणि जात या विषयावर जे जे चाललेलं असतं त्यात असे छोटे छोटे प्रसंग आहेत. आणि तिसरी खंत त्यांनी बोलून दाखवली की 1919 नंतर मी माझं दार खुलं ठेवलं होतं हरिजन विद्यार्थ्यांना, पण माझ्याकडून संस्कृतचं ज्ञान मात्र कुणीही घेतलं नाही. ही इतकी अभ्यासाच्या पातळीवर, वैराग्याच्या पातळीवर, आश्रमाच्या पातळीवर इतकी तयारी केल्यानंतर ज्याला सगळे डी क्लास, डी कास्ट असं सगळं होणं म्हणतात, हा इथे माणूस येतो. तो प्रथम सत्याग्रही म्हणून 1940. आणि त्या कालखंडामध्ये जे सर्वांना माहितीच आहे ते गीतेची प्रवचनं आणि सगळं गीताई पंचक ज्याला आपण म्हणतो ते तिथं त्या काळात सिद्ध होण्याची प्रक्रिया आहे. तेही पुन्हा सहज चटकन झालं असं नाही. म्हणजे उठले आणि आईने सांगितलं की गीताई रच आणि ती लिहिली नाही. गीतेवरचा पहिला भाष्यकार होण्यासाठी त्यांना 37 वर्ष कष्ट करायला लागले. तुमच्या आमच्यासारखा सहज साधा प्रवास आहे, वेगळे कुठलेही नाही आहेत. पण तो किती चिकाटीनं केला की पहिल्यांदा ज्ञानेश्वरी हातात आली तेव्हा ते लिहितात की ज्ञानेश्वरी मी उत्सुकतेने वाचायला लागलो की पहिला अध्याय झाला, आता इथं कुठंतरी युद्ध सुरू होणार, मग युद्धाची वर्णनं होणार. दुसरा अध्याय बघतो तर युद्ध आटोपलेलं, दिली बाजूला ठेवून. ही कुठल्याही
मुलाची, कुठल्याही विद्यार्थ्याची जी प्रतिक्रिया आहे तीच त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे. म्हणून गीतेचं, विनोबांचं चिंतन हे अनेक गोष्टींचा परिपाक आहे. त्यात त्यांची प्रतिभा आणि या गोष्टी पटकन सांगितल्या जातात. त्यांचे अपार कष्ट त्यामागचे, त्याची काही हस्तलिखितही उपलब्ध आहेत की ते कसे खोडून 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 पुन्हा पुन्हा लिहित होते. पहिला 5वा अध्याय कसा घेतला, कर्म आणि संन्यास यातला तिढा त्यांना जो पेच सुटत नाही तोपर्यंत ते शांत कसे बसले, सततचे कष्ट तिथं आहेत. आणि आणखीन त्यांच्यावर जो आरोप होतो की ऐतिहासिक दृष्टी नाही त्यांच्या अभ्यासाला, त्याच्यासाठी वेलोरची प्रवचनं वाचायची. त्या प्रवचनांच्या पहिल्या प्रास्ताविकातच त्यांनी म्हटलेलं आहे, ही आज माझी इतिहासावरची मतं आहेत, शक्य आहे की ती उद्या बदलू शकतात. ऐतिहासिक तथ्य विनोबा बाजूला सारत होते असं जे जे म्हणतात त्या सगळ्यांना ऐतिहासिक तथ्याचा पुरेसा आदर करून राजवाडे आणि सगळी मंडळी पचवून, ज्या गीता प्रवचनामध्ये कुठल्याही इंग्लिश लेखकाचा, विलायतेच्या लेखकाचा उल्लेख नाही, पण ते वाचत वाचत गेल्यानंतर कुठंतरी पटकन सापडतं. म्हणजे आत्ता काल परवाचा माझा अनुभव होता. मी 6व्या अध्यायावर वाचत होतो, अचानक ते सुफी तत्त्वज्ञानात घुसले. सबंध मोठी टीप सुफी तत्त्वज्ञान सांगत ते त्यांनी अध्यात्म, सुफीचा काय प्रभाव आहे काय काही नाही, पण ऐतिहासिक तथ्यही घ्यायचं, आध्यात्मिक तथ्यही घ्यायचं आणि त्या सगळ्यांची मांडणी करत असताना ते तुम्हाला जाणवू द्यायचं नाही. हे सगळं त्यांचं गीतेचं चिंतन. जे गीतेचं चिंतन काय होतं हे सगळं की मी ऑर्गनाइज पद्धतीने पहिल्यांदाच बोलतोय, पण मुद्दे सुटू नयेत, त्यातला क्रम पुढे मागे झाला तरी चालेल, तेवढं तुम्ही समजून घ्याल अशी विनंती आहे माझी. विनोबांनी एकनाथांचं चरित्र लिहित असताना स्थूल चरित्र आणि भावचरित्र असे 2 भाग केलेले आहेत. हे भावचरित्र सांगताना ते भानुदास महाराजांपर्यंत आणि षष्ठीपर्यंत जोडतात. माझ्या डोक्यात असं आलं की विनोबांचं भावचरित्र लिहायचं झालं तर ते गीतेचं सगळं जे त्यांचं तत्त्वज्ञान आहे ते भावचरित्र आहे त्यांचं. पुन्हा पुन्हा ते म्हणतात की मी मेलो तरी सगळं काय टिकेल तर गीताई आणि गीता प्रवचनं, त्याचं कारण तिथे असतं. 1940च्या कालखंडात आपण प्रथम सत्याग्रही अमुक तमुक सगळं झालं, पुढची उडी मारून विनोबांचा सगळा कार्यकाळ त्या अर्थाने कमी आहे. त्या अर्थाने म्हणजे 1940ला ते उजेडात येतात आणि 1972 त्या अर्थाने म्हणायचं तर 52 सालीच त्यांना पहिला फटका बसलाय. पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि सगळे हे नेते ज्यांनी भूदान सुरू केलं ते पळून गेले. तिथे म्हणाले की सूर्य एकटाच असतो, त्याला गरज नाही, मी माझ्या पद्धतीनं पुढं पुढं जात राहीन, कोणाला यायचं असेल तर येऊ द्यात. पण हा कालखंड त्यांचा ज्ञात जो आहे, सगळं कार्य त्यांनी केलंय फार फार तर 1960 पर्यंत. या टप्प्यानंतर खरं तर विनोबा थांबले असते किंवा लोकांनी त्यांना लक्षातही घेतलं नसतं. मिलिंद बोकील त्यांच्या त्या लेखात म्हणतात तसं की आम्ही बाहेर काढलं विनोबांना, ते बरोबर त्या आणीबाणी आणि या सगळ्या पर्वाच्या निमित्ताने बाहेर काढलं. या पद्धतीनं पूर्णपणे सूक्ष्मात गेलेला त्यांची शेवटची लेखणी ज्यांनी ठेवली ती 2 ऑक्टोबर 1974ला आणीबाणी लागायच्या आधीचा काही काळ येतो की ते म्हणतात की आता मी 2 ऑक्टोबरला विष्णू सहस्रनाम लिहितो आणि बंद करतो. विनोबांची ही सगळी भूमिका आणीबाणी नसती तर एक संत महात्मा, अभ्यासक, भारतीय संस्कृतीचा भाष्यकार, गांधीजींच्या सहवासात होता, जे 5 गांधींचं षडांग अध्ययन करणारे जे कोणी 6 नेते आहेत तसाच हा एक होता. फार फार तर गांधींचा आध्यात्मिक गुरु म्हणून समाजाने मान्यता दिली असती. इथे तो आणीबाणीचा टप्पा येतो. काय घडलं काय नाही त्याच्या आधी माझी भूमिका त्याबद्दलची मी सांगतो. स्पष्टपणे सांगायचं तर विनोबांनी ती कृती केली नसती तर छान झालं असतं, हे माझं मत आहे. मी आणखीन कुठल्या पुस्तकातून वगैरे ते घेतलेलं नाही. मला वाटतं की ते केलं नसतं त्यांनी. त्याची 2 कारणं. पहिलं कारण जे आहे की त्या काळातले जे सगळे प्रश्न आहेत लोकांचे, गीता प्रवचनात एका ठिकाणी त्यांनी छान लिहिलंय की बुभुक्षमाणो रुद्रहा,
भुकेलेली कुठलीही गोष्ट रुद्रवत तुमच्याकडे येते. ती अशी अमुक करू तमुक करू अशा पद्धतीनं येत नाही. ते जे 1970 नंतरचं रौद्ररूप समाजाचं होतं, त्या रौद्र रूपाला कुठे ना कुठेतरी विनोबांनी निदान त्याला एक दिशा द्यायला हवी होती असं माझं स्वतःचं मत आहे. ती त्यांनी दिली नाही. ठीक आहे, दिली नाही. त्याचं दुसरं नुकसान जे झालं ते माझ्या पिढीचं, जे आज 50 आहेत, त्याच्यात नुकसान असं झालं की आम्हाला एक खोड जी लागली आहे की प्रत्येक माणसातलं एक वाईट घ्यायचं आणि तेच त्याचं आयुष्य होतं असं म्हणायचं. ही आम्हाला रानडे असोत, विठ्ठलरामजी असोत, अनेकांपासून ती आम्हाला सतत लागलेली खोड आहे. मला कसलाही काही नसताना ते जेव्हा मी आणीबाणी प्रकरण वाचलं तेव्हा माझ्या डोक्यात आलं की असा कसा आपण विचार करू शकतो. ही एक गोष्ट घडली, चल झाली, चूक झाली, शिक्षा देऊन झाली. अरे पण किती दिवस हे करणार. तुमची नैतिक शस्त्रागार कायम क्षीण असताना आहे ते शस्त्र फेकून देण्याचं कारण काय. हा माझा आणीबाणीकडे पाहण्याचा हे आहे. आता 3 खंड निघाले, त्यातले 2 प्रकाशित झाले, तिसरा प्रकाशनाच्या वाटेवर आहे की त्यात ते पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. आता ही माणसं सांगतायत आपल्याला की वसंत साठ्यांनी कसा गडबड गुल्ला केला, काय केलं असं ते सांगतायत. त्या सांगण्याला काही अर्थ नसतो. हे मी जाहीर लिहिलंय म्हणून हे इथेही बोलतो. विनोबा गेले, तुम्ही तर ते सांगायला काही हरकत नव्हती. बाकीच्या 10 गोष्टी आहेत की ज्या तुम्ही त्यांच्या विरोधात केल्या असतील, ही 11वी करून बघायची. 80 याच्यापासून जर थोडं थोडं कुठेतरी हे तिथं तेव्हा कळालं असतं आणि तरुण भारतपासून सगळ्या पत्रकारांचे दाखले दिले जातात. जर ते तेव्हा घडलं होतं तर फार तर 10 वर्ष वाट पाहिजे. पण तसं झालं. इथे मी तो आणीबाणी कालखंड संपवतो, कारण मला त्रास त्याचा असा झालेला आहे की जेव्हा जेव्हा कोणी झालं की तिथून हटकून त्या मुद्द्यावर यायचं. मग त्या आणीबाणीविषयी काय. मागच्या वर्षी कालिंदीताईं ज्या आहेत ब्रह्मविद्या मंदिरच्या आता प्रमुख, त्यांचं भाषण आम्ही आयोजित केलं होतं. सगळं सांगून झालं. कालिंदीताईंना एका गृहस्थांनी तिथं, अगदी जबाबदार गृहस्थांनी प्रश्न विचारला की मला 2 प्रश्नांची उत्तरं द्या. सावरकरांचा आणि विनोबांचा कधी संबंध आला होता का, तो ठीक आहे प्रश्न म्हणून, आणि दुसरा प्रश्न ते आणीबाणीत असं का वागले. तर काय त्याला काही तुम्ही करूच शकत नाही तिथं घुमून फिरून. म्हणून मी तर पवनारला गेलो तेव्हाही त्यांना म्हटलं की तुम्ही मला इतकं सांगताय, प्रभावतीताई असत्या तर तसे वागले नसते, जयप्रकाश वगैरे सगळं मला सांगताय. हे सगळं सांगितल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारला, तेवढं मला आणीबाणीचं सांगा. तर तुम्ही मला एक झापड माराल सरते शेवटी. तुमचा सगळा आश्रमीय शिष्टाचार विसरून तुम्ही मला फटका नक्की माराल. हा काय प्रकार आहे. आणि इथं एक मोठा जो पैलू दुर्लक्षित राहिला आहे, ज्याचा चरित्रांमध्ये विनोबांच्या थोडा थोडा उल्लेख येतो, पण तो सलग कुठे येत नाही, की जो की सलग येण्याची गरज आहे. त्याच्यावरती कमीत कमी 2 चरित्र असावीत विनोबांची. एक ऋषीवंश, की ज्याच्यामध्ये या दोन्ही भावंडांचं काय, त्यांनी काय केलं या सगळ्या ह्याच्यात, म्हणून ते एक चरित्र असावं. आणि दुसरं चरित्र असावं की स्त्री शक्तीच्या अंगाने विनोबांनी काय केलं, की जे स्त्री मुक्ती हा जेव्हा शब्द यायचाही होता, फर्स्ट वेव्ह फेमिनिझम, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, गुरिला फेमिनिझम हे शब्द यायचे होते, त्या काळामध्ये हा माणूस स्त्री शक्तीचा विचार करतो. आणि जे कुठल्याच चरित्रात तपशिलात आलं नाही, हा मुद्दा मला थोडा आज आणखीन विस्ताराने सांगावा वाटतो. बाकीचे तपशील तुम्हाला चरित्रात मिळत राहतील, पण हे नाही. या भावे घराण्यातल्या प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला अन्य घरांप्रमाणे पराकोटीचं दुःख आलं. विनोबांची एकच बहीण माफ करा, शांता तिचं नाव, ती सततच्या बाळणपण आणि या सगळ्यांनी टेकीला येऊन शेवटी गेली. ती याबद्दल विनोबांच्या पुढच्या कुठल्याही आयुष्यात उल्लेख नाही. बहीण कशी होती, काय होती, ही बहीण कशी होती, काय होती, तिचा आमच्या भावंडांमध्ये काय भूमिका होती, हे पुन्हा शिवाजीरावांनी सांगितलं.
तपशीलवार थोडं का असेना पण त्या बहिणीचं वर्णन आहे. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं विधान बाळकोबांचं आहे की आज शांती असती तर ती आम्हा भावंडांबरोबर आश्रमात असती. त्या काळाची रीत, वडिलांचा धाक आणि कदा हा एक गंड असेल मनामध्ये, पण सबंध भव्य दालन जे आहे ते विनोबांनी स्त्रियांच्या सहवासात स्त्रियांसाठी आणि स्त्रियांना उत्तराधिकारी मानून केलेलं आहे. हे ते स्त्री शक्तीचं दालन, ज्याच्यावर आणि पुन्हा ही जोडणी त्यांनी गीतेला करून दिली आहे. सप्तशक्तीत इंदोरला प्रवचनं दिलेली आहेत. गीतेतली स्त्री सप्तशक्ती आणि वास्तवातली स्त्री शक्ती यांची जोडणी करत यापुढे महिला शंकराचार्य जोवर होत नाही तिथपासूनची ती मांडणी मी गृहीत धरतो बरं. काही वाक्य तुम्हाला माहिती असतील, तिथपासून त्या महिलांच्या हातात पिस्तूल देण्यापर्यंत, जरी कायम वापर करायचा नसला तरी इथवर ते झालं पाहिजे. इथवर ते महिलांकडे पाहतात, आशेने पाहतात. आणि आज जर काही शिल्लक असलं विनोबांचं कार्य आणि जे पुढं जात असेल तर त्या महिलांनीच उभं केलं आहे. इथे संबंध पुरुष नावाच्या गोष्टीचा, पुरुष म्हणजे ज्याला आपण मर्द असा छान शब्द वापरतो, त्या मर्दानी शक्तीला थांबवून या पुढच्या काळात या 50%च्या हातात देऊन बघा जरा जगाचा कारभार. असं ते विझणं आहे. मला ते प्रायोपवेशनापेक्षाही हे कृतिरूपाने जे विझणं आहे ते कृतिरूपाचं विझणं फार महत्त्वाचं विझणं आहे असं वाटतं. ते विझणं पुन्हा कुठपर्यंत गेलं तर या भावंडांचे फक्त होशियारी बेन ज्या आहेत त्यांचा अंत्यविधी म्हणजे त्यांनी अंत्यविधी केला की नाही बाळकोबांचा ते मला माहिती नाही, पण या दोन्ही भावांचा अंत्यविधी महादेवीताई आणि शैलबेन या दोघींनी केलेला आहे. म्हणजे माझं शेवटचा जो काही असेल ते माझ्या या सहवासातल्या महिलांनीच करावं इथपर्यंत तो देह उत्तरक्रिया सोपवणं आहे. दुसरा आणखीन त्यातला एक छान भाग जो एरवी सांगितला जातो की विनोबांनी सत्याग्रह न करता तो सत्यग्राही होते असं जे सांगत महावीर आणि या सगळ्यांच्या याच्यात जातात त्याला त्यांनीच मुरड घातली. इंदोरला सिनेमाची पिक्चर सगळी पोस्टर बघून ते सगळं त्यांच्या पुस्तकात आहे आणि सांगतात जेव्हा या सगळ्या भगिनी तेव्हा ते आणखीन जाणवतं की ते संतापले. वरून ते खाली काढायला लावलं, स्वतःच्या हाताने ती सिनेमाची पोस्टर्स फाडली. त्यांचं साधं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या घरात काय करायचं ते करा, कृपा करून हे जाहीररित्या करू नका. इतका स्वतःच्या तत्वांना मुरड घालून घेतलेला जो स्टँड आहे तो स्टँड केवळ आणि केवळ महिलांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी. ही महिलांची अशी प्रतिष्ठा वाढवणं, त्याच वेळी आपली निवृत्ती पत्करणं असं म्हणतात. त्याचे पुरावे माझ्याकडे आत्ता काही नाही आहेत, पण माझ्यानंतर काय करायचं आहे पुन्हा त्यांनी भगिनींनाच सगळं लिहून दिलं. 6 आश्रम भारतभरात उभे राहिलेत. कर्नाटकला आहे, महाराष्ट्रात आहे, मध्य प्रदेशात आहे, पंजाबमध्ये आहे, आसाममध्ये आहे, बिहारमध्ये आहे. हे चालले की नाही, कसे चालले, काय चालले, हे सगळ्यावर चर्चा आपण करू शकतो. प्रश्न हा आहे की या पद्धतीचं काम कधी कुणी केलं होतं का यापूर्वी? आणि तिथं आपल्याला लक्षात येईल की ते झालेलं नाही. म्हणजे त्यांनीच विनोबांनीच या स्त्री शक्तीच्या बद्दलचे अनेक आमच्या पुरोगामी मित्रांना रुचत नाही, पण ते म्हणतात की 3 माणसं फक्त होऊन गेली भारतात ज्यांनी स्त्रियांसाठी काम केलं. एक वर्धमान महावीर, दुसरे भगवान श्रीकृष्ण आणि तिसरे महात्मा गांधी. हे एकदा मी असं सहज लिहिलं एका बाईंनी, ज्यांनी 19-20व्या शतकातल्या स्त्रियांच्या संदर्भात एक खंड लिहिला. त्या म्हणाले हे मला पटलं, मला फक्त कृष्णाचं काही पटत नाही आहे, कृष्णाने हे केलं कसं. तर मग तिथंच उल्लेखच आहे की गोपी जनप्रिय
या एका शब्दावर अख्खं भागवत उभं आहे असं विनोबा तिथं लिहितात. कृष्णाचं ऐतिहासिक कार्य गोपी जनप्रिय, गोपींचा मित्र, याच पद्धतीचं ते होतं. इथपर्यंतची ती सगळी तात्विक भूमिका घेत 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 हे एक दालन त्यांनी उभं केलंय. विनोबा विचार पुढं कसा जाणार, काय जाणार, यात पुन्हा आत्ताच्या संदर्भात पाहिलं तर मागच्या वर्षी मी कालिंदीताईंना अशी विनंती केली होती की तुम्ही आम्हाला फक्त एवढंच सांगा की ते प्रासंगिक का आहेत, बाकी आम्हाला काही सांगू नका. त्या म्हणाल्या की प्रासंगिक एवढ्याच अर्थाने आहेत म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं 17व्या अध्यायावर, ऐसी जीवनाची कळा. छोटी पुस्तिक आहे, पुस्तक पण नाही ते. 17वा अध्याय त्यांनी रोज खावं काय, प्यावं काय, माणसांचे परस्परांशी संबंध कसे असतील, आणि ते सगळं वाचल्यावर मी म्हटलं की खरं सांगू का आता ताई, ते सोडून द्या, स्थितप्रज्ञ भक्त लक्षणं वगैरे सगळं सोडून द्या. ते घटोत्कचासारखं झालं आहे म्हटलं. तोच इकडं अक्राळ विक्राळ झाला की कर्णाला ती शक्ती वापरावी लागते, तसं आमचं झालं आहे म्हटलं. रोगानी व्याधीनी सगळ्यांनी आम्ही इतके पिडलो आहोत आणि आम्हाला दिशा सापडत नाही. कृपा करून जगायचं कसं हेच तुम्ही लिहा, भक्ती कशी करायची, काय करायचं हे जरा सांगा आम्हाला. या पातळीवर विनोबा विचारांची असलीच प्रासंगिकता तर ही आहे. त्याच्यावरचे अनेक परिसंवाद जर आपल्या चर्चेत झालं तर चालू. आपण बघतो अनेक लोक म्हणतात की हे सगळं अव्यवहार्य आहे, हे आहे, सगळं मान्य आहे. पण मी विचार एवढाच करतो की भांडवलशाही कधीतरी माझ्यावर कृपा करेल हे जास्त अव्यवहार्य आहे का माणूस हळूहळू उन्नयन त्याचं होईल व्हावं हे जास्त अव्यवहार्य. मला जरा प्रश्न पडतो यातलं काय अव्यवहार्य ठरवायचं. इथं मी थांबतो. म्हणजे माझी मांडणी त्याला म्हणणं खूप अवघड आहे, पण जे माझ्या डोक्यात असं अस्ताव्यस्त जे विचार आहेत ते मी थांबवतो. जर काही प्रश्न आले, यात काही भर घालायची असेल तर आपण ती जरूर घाला. मला शक्य आहे तितकी उत्तरं मी देईन. जिथे शक्य नाही तिथे काही मी संदर्भ ग्रंथ आणलेत ते पाहीन. तरीही शक्य नाही झालं तर मी लिहून घेईन आणि त्याचा फॉलोअप घेईन. कारण आता मी जे काम करतो, जे सर्वोदय प्रसार वगैरे वगैरे असं सगळं लिहिलं आहे माझ्या ह्याच्यात, ते मी इतकंच करतो की माझ्या गावच्या अवतीभवतीच्या मुलांना, तिथल्या महिलांना, तिथल्या लोकांना काहीतरी कळावं. मला वाचता येतं एवढंच कसब आहे, मला त्याच्यावर काही विवेचन करता येणार नाही, पण हे त्यांना समजावं, त्यांच्यापर्यंत ते पोचावं. ते नाही झालं तर कदाचित मी सुखाने मरू शकणार नाही. इतपत्ती मी कमिटमेंट मानतो की हे जर नाही झालं, मला येत होतं, मला माहिती होतं नाही, मी समोरच्याला सांगितलंच नाही, हे घडायला नको. म्हणून हा सगळा माझा उपद्व्याप असतो, करणं असतं. यात माझा कोणताच दावा नाही की मी अभ्यासक आहे किंवा काय आहे. या निमित्ताने मी म्हटलं तसं की मी जे काही केलं ती कुरुंकर गुरुजींपासून सुरुवात केली. आज त्यांच्या ठिकाणी येऊन मला हे सांगायचं आहे, हे भाग्य मला मिळालं. एक माझा प्रवास आवर्तन पूर्ण झालं. मला आणखीन बळ मिळेल ते तुम्ही दिलं. धन्यवाद.